नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या 3 संघांनी स्टेट चॅम्पियनशिप जिंकली आहे व एक संघ उपविजेता ठरला आहे स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये। अख्ख्या बास्केटबॉलच्या हिस्ट्रीमध्ये सातारा इंग्लिश मीडियम स्कूल ही पहिलीच शाळा अशी आहे की ज्यांनी एकाच वर्षात 3 स्टेट चॅम्पियनशिप मिळवल्या आहे। ही एक अभिमानास्पद बात आहे साताऱ्यासाठी आपल्या सगळ्या। आणि अजून एक रेकॉर्ड असा केला आहे सातारा इंग्लिश मीडियम स्कूलनी की एकाच वर्षात शालेय राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये 10 खेळाडूंची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे। एक संघ जो आहे आपला तो उपविजेता ठरला, पण पुण्याबरोबर मॅच झाली त्या संघाने आपल्या सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने उत्कृष्ट अशा स्पर्धात्मक खेळ करत खूप टफ फाईट झाली आणि 5 पॉईंटनी फक्त ही चॅम्पियनशिप गेली, नाही तर सातारा इंग्लिश मीडियम स्कूलला यावर्षी 4च्या 4 चॅम्पियनशिप असत्या। मी सविता सचिन जाधव, मी तन्वी जाधव ची आई आहे आणि मला खूप असं अभिमानाची गोष्ट आहे की माझी मुलगी ज्या स्कूलमध्ये शिकली आणि ज्या स्कूलची आज ती कॅप्टन आहे त्या स्कूलनी शाळेच्या 50व्या वर्धापन दिनाच्या निमित्त जी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती, राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा जी साताऱ्यामध्ये झाली, तर त्या ह्याच्या कॅप्टन्सीमध्ये तिच्या कॅप्टन्सीमध्ये स्कूलनी अंडर-17 गर्ल्स ची चॅम्पियनशिप घेतलेली आहे। त्याचबरोबर अंडर-17 बॉईज आणि अंडर-14 बॉईज यांनीही खूप चांगलं प्रदर्शन या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये केलेलं आहे। आणि आपल्या सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या ज्या कोचेस आहेत, रोहन सर असतील, रोहन गुजर असतील, जिज्ञासा गुजर असतील किंवा तन्मय कोकरे असतील, यांनी खूप वर्षभरामध्ये जे काही कष्ट केलेलं आहे त्याचं कुठेतरी फलित म्हणून आज हे राज्यस्तरीय चॅम्पियनशिप आपण घेतलेली आहे। आणि माझ्या मुलीच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिने ह्या वर्षामध्ये ही तिची 5वी नॅशनलिस्ट आहे जी खेलो इंडिया खेळलेली आहे, जी BFIची मॅचेसमध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे, त्या टीमचं ती पार्ट होती। अंडर-14 स्कूल्स गेममध्ये तिने रौप्य पदकही पटकवलेलं आहे। आणि सरांचं त्याबद्दल खूप मनपूर्वक अभिनंदन आणि स्कूलच्या ज्या आपल्या प्रिन्सिपल आहेत मिथिला मॅम, त्यांचंही खूप खूप अभिनंदन, कारण त्यांच्या सपोर्टशिवाय ही चॅम्पियनशिप मिळणं मुश्किल होती। मी प्रताप कोंडेकर, माझा मुलगा श्रीवल्लभ कोंडेकर हा अंडर-17 बॉईज बास्केटबॉल टीममध्ये आता पार्टिसिपेट केलेला आहे आणि त्यांनी यावर्षी सुवर्ण गोल्डन जुबली इयर स्कूलचं ह्यावर्षी त्यांनी स्टेट चॅम्पियनशिप जिंकलेली आहे। त्यामुळं डबल गोल्ड असं या स्कूलला मिळालेलं आहे। डबल गोल्ड म्हणण्यापेक्षा ट्रिपल गोल्ड मिळालेलं आहे। अंडर-17 बॉईज गर्ल्स आणि अंडर-14 बॉईजमध्ये ह्या गोल्ड चॅम्पियनशिप मिळालेली आहे, स्टेट चॅम्पियनशिप मिळालेली आहे। अंडर-14 गर्ल्सनी थोडक्याच ह्याच्यामध्ये त्यांचं चॅम्पियनशिप राहून गेली, परंतु त्यांनीसुद्धा उत्कृष्टरित्या खेळ करून रनरअप मिळवलेला आहे।